20 जानेवारी वरकरणी कॅलेंडरमधली एक अगदी सामान्य तारीख वाटते. हो, बरोबर. पण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ही तारीख म्हणजे अजिबात सामान्य नाही. नाहीच. विशेषतः मराठ्यांच्या इतिहासात याच एका तारखेला इतक्या वेगवेगळ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडल्यात. हो, जणू काही नियतीनेच हा दिवस निवडून ठेवला होता असं वाटतं. अगदी. हे खरंच खूपच रंजक आहे, कारण आजची ही चर्चा आपल्याला केवळ घटनांची अशी एक यादी देणार नाहीये. नाही. मराठा सत्तेच्या बदलत्या स्वरूपाचा एक आलेखच दाखवणार आहे. म्हणजे एका लहानशा बंडखोरीपासून ते एका साम्राज्यशाही शक्तीपर्यंतचा प्रवास. आणि त्या प्रवासात आलेले धोके. हो, आणि धोके. हे सगळं आपल्याला या एका तारखेच्या धाग्यातून उलगडता येते. बरोबर. तर आज आपण याच इतिहासात जरा खोलवर जाणार आहोत. आपल्या स्रोतांच्या आधारे आपण थेट 1663 पासून थेट 1858 पर्यंतचा प्रवास करणार आहोत. यात राजकारण आहे, धूर्तपणा आहे, गनिमी काव्याचा अद्भुत नमुना आहे आणि एका मोठ्या संग्रामाची गाथा सुद्धा आहे. हो. चला तर मग या इतिहासाचे एक एक पान उलगडूया. सुरुवात करूया 1663 सालापासून. ठीक आहे. औरंगजेबाचा वकील शेख मोहम्मद गोव्यात दाखल झाला होता. हो, आणि त्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना समुद्राकडून मिळणारी मदत आणि रसद तोडायची होती. अच्छा. त्यासाठी त्याला पोर्तुगीजांची मदत हवी होती. म्हणजे मराठ्यांना समुद्रावर आणि जमिनीवर दोन्ही बाजूंनी कोंडीत पकडण्याचा हा एक डाव होता. पण एक प्रश्न आहे, औरंगजेब थेट पोर्तुगीजांकडेच का गेला? म्हणजे त्यावेळी त्यांची इतकी काय मदत होऊ शकत होती? उत्तम प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे त्यावेळी पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांचं नौदल म्हणजे नेव्ही खूप प्रबळ होतं. त्यांच्याकडे आधुनिक तोफा होत्या, जहाजं होती. जर पोर्तुगीज औरंगजेबाच्या बाजूने आले तर समुद्रावरून महाराजांना होणारी रसद, विशेषतः शस्त्रपुरवठा, अगदी तो थांबवता आला असता. हा मराठ्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि लष्करी तयारीवर एक थेट हल्ला होता. म्हणजे पोर्तुगीज एका विचित्र कात्रीत सापडले होते. एका बाजूला बलाढ्य मुघल सम्राट, हो, आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीत तळपणारे एक नवीन वादळ. त्यांनी मग काय निर्णय घेतला? त्यांनी तीच खेळी खेळली जी लहान सत्ता मोठ्या सत्तांसमोर नेहमी खेळतात. त्यांनी वरकरणी बादशहाच्या अटी मान्य केल्या. अच्छा. पण आतून महाराजांची मैत्रीचं नाटकही सुरू ठेवलं. यालाच सर्व्हायव्हल डिप्लोमसी किंवा अस्तित्वासाठीची मुत्सद्देगिरी म्हणतात. म्हणजे कोणालाच न दुखावता स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणं. बरोबर. यानंतर बरोबर 11 वर्षांनी म्हणजे 1674 मध्ये याच तारखेला दिलेर खानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी त्याचा तो प्रयत्न उधळून लावला आणि या लढाईत दिलेर खानाचे जवळपास 1000 सैनिक मारले गेले. खूप मोठा आकडा आहे हा. हो. तर आपले 400-500 मराठेही कामी आले. पण गंमत म्हणजे हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला याची माहिती आपल्या स्रोतांमध्ये नाही. जागेची नोंद नसली तरी या घटनेचं महत्त्व कमी होत नाही. उलट यातून मराठ्यांचं भौगोलिक प्रभुत्व दिसून येतं. बरोबर. सह्याद्रीचे घाट, त्यातील वाटा हे मराठ्यांसाठी नैसर्गिक किल्ले होते. शत्रूचं मोठं सैन्य तिथे एकदम निरुपयोगी करायचं. पण दिलेर खान कोकणात उतरण्याचा प्रयत्नच का करत होता? म्हणजे मोगलांसाठी कोकण जिंकणं इतकं महत्वाचं का होतं? कारण कोकण म्हणजे स्वराज्याची आर्थिक नाडी होती. अच्छा. तिथली बंदरं, तिथून चालणारा व्यापार हे स्वराज्याच्या उत्पन्नाचं एक मोठं साधन होतं. कोकण ताब्यात आलं असतं तर मराठ्यांची आर्थिक रसद तोडता आली असती आणि शिवाय समुद्रावर नियंत्रण मिळून मुंबईच्या इंग्रजांवर आणि गोव्याच्या पोर्तुगीजांवरही दबाव टाकता आला असता. म्हणजे दिलेर खानाचा पराभव हा केवळ लष्करी विजय नव्हता. अजिबात नाही. तो एक मोठा आर्थिक आणि सामरिक विजय होता. आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 1675 मध्ये महाराजांनी डुमगावची इंग्रज वखार लुटली. हो. माझ्या वाचनात आलंय की महाराजांनी तह करण्याचा प्रस्ताव दिला होता, पण तिथल्या इंग्रज सेनापतीने तो धुडकावून लावला. पण हे त्यांच्या नेहमीच्या वागणुकीपेक्षा थोडं वेगळं वाटतं. यामागे नक्कीच काहीतरी मोठी रणनीती असली पाहिजे की नाही? अगदी बरोबर. याकडे केवळ लूट म्हणून पाहताच येणार नाही. हा एक धोरणात्मक निर्णय होता. कसा? इंग्रज हळूहळू भारतीय राजकारणात हस्तक्षेप करू लागले होते. त्यांना एक स्पष्ट संदेश देणं गरजेचं होतं. स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाला चाप लावण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं होतं. म्हणजे हे फक्त लष्करी नाही तर एक प्रकारचं आर्थिक आक्रमण होतं. हो. एक संदेश होता की आमच्या हद्दीत राहायचं असेल तर आमच्या नियमानीच राहावं लागेल. तंतोतंत. परकीय सत्तांना आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ द्यायचं नाही, हा महाराजांच्या दूरदृष्टीचा भाग होता. एक स्पष्ट लष्करी आणि राजकीय संदेश होता हा. आता 20 वर्षांनंतरची गोष्ट, 1683 साल.
तोच वकील शेख मोहम्मद पुन्हा एकदा औरंगजेबाचं पत्र घेऊन गोव्यात आला. आता त्याची मागणी होती की गोव्याच्या व्हाईसरॉयने छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध युद्ध पुकारावं. म्हणजे 20 वर्षांनंतरही औरंगजेबाची रणनीती बदलली नव्हती. अजिबात नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य संपेल या भ्रमात असलेल्या औरंगजेबाला संभाजी महाराजांनी दिलेलं आव्हान जास्तच मोठं वाटत होतं. अच्छा. त्यामुळे त्यांना चारी बाजूनी घेरण्यासाठी त्यांना एकटं पाडण्याची ती जुनी रणनीती औरंगजेब पुन्हा वापरत होता. पण 2च वर्षांनी 1685 मध्ये चित्र पूर्णपणे पालटडलं. आता छत्रपती संभाजी महाराजांचे वकील रंगाजी लक्ष्मीधर आणि सिद्धोजी फर्जंद गोव्यात पोहोचले. म्हणजे आता मराठे स्वतः पुढाकार घेऊन बोलणी करत होते. हो, आणि यात एक अतिशय महत्वाचा तपशील आहे. रंगाजी लक्ष्मीधर यांना पोर्तुगीज भाषा येत होती. अरे वा. अशा येणारा वकील पाठवणे हे संभाजी महाराजांच्या काळातल्या प्रगल्भ परराष्ट्र धोरणाचं द्योतक आहे. बरोबर. यातून दिसतं की मराठे केवळ युद्धातच नाही तर राजकारणात, मुत्सद्देगिरीतही किती तरबेज झाले होते. ते या संबंधांना किती गांभीर्याने घेत होते हे यातून स्पष्ट होतं. आणि आता येतोय 1696 सालचा एक थरारक प्रसंग. हो. ही गोष्ट आहे संताजी घोरपडे नावाच्या वादळाची. त्यांच्यासमोर होता मुघल सरदार हिम्मत खान बहादूर. नावाप्रमाणेच शूर होता तो. हो, पण संताजींसमोर त्याचं काही चाललं नाही. लढाईच्या सुरुवातीला संताजींनी रणांगणातून पळ काढला. हे वाचून मलाही आश्चर्य वाटलं. ज्यांच्या नावाने मुघल सैन्य कापायचं ते संताजी पळून कसे जाऊ शकतात? हिम्मत खान तर नक्कीच गोंधळला असणार. नक्कीच. तोच तर सापळा होता. हिम्मत खानला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. हा तोच संताजी होता ज्याने बादशहाच्या शामियान्यावरचे सोन्याचे कळस कापले होते. खरंय. हा तोच संताजी ज्याच्या पराक्रमाने महाराष्ट्रच नाही तर तामिळनाडूही ढवळून निघाला होता. तो आज पळतोय हे पाहून विजयाच्या उन्मादात हिम्मत खानाने कसलाही विचार न करता त्यांचा पाठलाग सुरू केला. आणि इथेच तो फसला. बरोबर. पाठलाग करत हिम्मत खान बरोबर त्या जंगलात पोचला जिथे मराठ्यांची दुसरी तुकडी दबा धरून बसली होती. मग काय झालं? अचानक संताजी थांबले, पलटले आणि मागून येणाऱ्या हिम्मत खानच्या सैन्यावर तुटून पडले. त्याचवेळी जंगलात झाडांवर आणि आडबाजूला लपलेल्या मराठ्यांनी दुसऱ्या बाजूने हल्ला चढवला. बापरे. मुघल सैन्याची अक्षरशः लांडगेतोड झाली. त्यांना कळायच्या आतच दोन्ही बाजूनी त्यांच्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. आणि याच गोंधळात हिम्मत खानच्या कपाळावर गोळी लागली आणि तो ठार झाला. मुघलांचा पूर्ण पराभव झाला. काय अद्भुत डावपेच होते हे. हेच गनिमी काव्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. हो. पळ काढणं हे भेकडपणाचं नाही तर युद्धनीतीचं लक्षण होतं. एक डाव होता तो. अगदी. शत्रूला आपल्या सोयीच्या ठिकाणी आपल्या मैदानावर खेचून आणून त्याचा नाश करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण संताजींनी तंतोतंत अंमलात आणले. आणि या विजयाने मराठ्यांचं मनोधैर्य प्रचंड वाढवलं असणार. प्रचंड. आणि मुघलांमध्ये संताजींची दहशत आणखी घट्ट झाली. म्हणजे शत्रूच्या ताकदीलाच त्याची कमजोरी बनवणं. अगदी बरोबर. आता आपण 18व्या शतकात प्रवेश करूया. साल होतं 1739. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी माहीम किल्ल्याला वेढा घातला. त्यांच्यासोबत पिलाजी जाधव, शंकराजी पंत आणि 8,000 घोडेस्वार, 6,000 पायदळ आणि 12 तोफा होत्या. या घटनेतून मराठ्यांच्या युद्धशैलीतील एक महत्वाचा बदल दिसतो. काय बदल? आत्तापर्यंत आपण गनिमी काव्याबद्दल बोलत होतो, पण इथे मराठी एक सुनियोजित वेढा घालत आहेत. हो, हे खरंय. त्यांच्याकडे तोफखाना आहे आणि त्याचा प्रभावी वापर करून ते किल्ल्याच्या तटांना भगदाड पाडत आहेत. आणि मग 20 जानेवारी 1739 रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. याचा अर्थ असा होतो का की मराठा साम्राज्य आता मॅच्युअर होत होतं. म्हणजे एका बंडखोर शक्तीपासून ते एका पारंपरिक संघटित लष्करी सत्तेत त्याचं रूपांतरण होत होतं. हो, नक्कीच. हे त्याचंच प्रतीक आहे. अच्छा. आता ते केवळ सह्याद्रीत लपून लढणारे योद्धे नव्हते, तर मैदानी प्रदेशातही किल्ले जिंकणारी, वेढा घालणारी एक संघटित शक्ती बनले होते. आणि साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी ही क्षमता असणं खूप गरजेचं होतं. अगदी. आणि याच काळात 1745 साली पुन्हा एकदा मुत्सद्देगिरी समोर येते. छत्रपती शाहू आणि नानासाहेब पेशवे यांनी जंजिरेकर सिद्धीविरुद्ध मोहीम उघडली, पण इंग्रज सिद्धीला मदत करत होते. तेव्हा शाहू महाराजांनी 20 जानेवारी 1745 रोजी मुंबईच्या इंग्रजांना एक पत्र लिहिलं. आणि त्या पत्रातील भाषा पाहण्यासारखी आहे. ते एक विनंती पत्र नाही, तो एक आदेश आहे. हो. त्यात ते स्पष्ट म्हणतात, तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्याचा हुकूम मी दिला आहे आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही त्यात कसलाही हस्तक्षेप करू नये. माझी इच्छा आहे की तुम्ही हस्तक्षेप करू नये.
या वाक्यात एक अधिकार आहे, एक आत्मविश्वास आहे. बरोबर. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, 1675 मध्ये इंग्रजांना संदेश देण्यासाठी वखार लुटावी लागली होती. हां. आणि इथे 1745 मध्ये फक्त एका पत्रातून काम होत आहे. म्हणजे या 70 वर्षात मराठा सत्तेचा दबदबा किती वाढला असेल याचा हा थेट पुरावा आहे, की नाही? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हाच तो बदल आहे. या 70 वर्षात मराठे पश्चिम किनाऱ्यावरील एक लहान शक्ती राहिली नव्हती, तर ते भारतीय उपखंडातील एक सर्वोच्च सत्ता बनले होते. आणि ते आता इंग्रजांशी एक सामर्थ्यशाली स्थानावरून बोलत होते. हो, बरोबरीच्या नात्याने नव्हे, तर एका वरिष्ठ सत्तेच्या नात्याने. पण इथे 1745 मध्ये मराठा सत्ता इंग्रजांवर अधिकार गाजवत होती. आणि पुढच्या 100 वर्षांत हे चित्र पूर्णपणे पालटलं. हो, दुर्दैवाने. त्याच तारखेला 20 जानेवारीला आता मराठ्यांचे वंशज किंवा इतर भारतीय राजे काय करत होते हे पाहणं महत्वाचं ठरतं. आणि ही एक अतिशय दुःखद घटना आहे. आपण पोचलो आहोत 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात. क्रांतिकारक कुशलसिंग चंपावत यांच्याविरुद्ध इंग्रजांनी जोधपूरच्या राजपूत राजाकडे मदत मागितली. अच्छा. आणि जोधपूरचा राजा तख्तसिंग याने इंग्रजांना मदत करण्यासाठी आपलं सैन्य पाठवलं. आपल्या स्रोतामध्ये या घटनेवर एक खूप मार्मिक टिप्पणी आहे काय? की ज्यांच्या पूर्वजांनी दिल्लीच्या तख्ताची सेवा केली, तोच राजा आता तेच तख्त उद्ध्वस्त करणाऱ्या परकीयांना मदत करत होता. खरंय. सुरुवातीला क्रांतिकारकांनी जोधपूरच्या मोठ्या सैन्याचा आणि नंतर इंग्रजांचाही पराभव केला. पण गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगने 20 जानेवारी रोजी मोठी फौज पाठवली. आणि त्यापुढे क्रांतिकारकांचा टिकाव लागला नाही. ही घटना 1857च्या संग्रामातील अंतर्गत राजकारण आणि भारतीय समाजातील दुही दाखवते. हो. फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नीतीचं हे एक दुर्दैवी यश होतं. क्रांतिकारकांच्या सुरुवातीच्या यशात त्यांचं शौर्य दिसतं, पण इंग्रजांच्या संघटित आणि मोठ्या लष्करी ताकदीपुढे आणि अंतर्गत फितुरीमुळे त्यांचा पराभव झाला. म्हणजे एकाच देशातील राजे एकमेकांविरुद्ध लढत होते आणि त्याचा फायदा परकीय सत्ता घेत होती. अगदी. तर 20 जानेवारी ह्याच एका तारखेने आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नेलं. आपण मुत्सद्दीगिरी पाहिली, गनिमी काव्याचा थरार अनुभवला, नियोजनबद्ध वेढा पाहिला. हो, आणि एका संग्रामाचा दुःखद शेवटही पाहिला. मुघल, पोर्तुगीज ते इंग्रज शत्रू बदलत गेले, पण संघर्षाचं स्वरूप कायम राहिलं. हे सर्व तपशील आपल्याला एका मोठ्या चित्राचे लहान लहान तुकडे दाखवतात. या चर्चेच्या सुरुवातीला आपण मराठा सत्तेच्या आलेखाबद्दल बोललो होतो, आठवतंय? हो. 1663 मध्ये अस्तित्वासाठी धडपडणारी एक शक्ती, 1745 मध्ये आपल्या शिखरावर पोहोचलेली सत्ता आणि 1858 मध्ये त्याच देशातील राजे परकीयांना मदत करताना दिसतात. हा संपूर्ण प्रवास याच एका तारखेच्या घटनांमधून दिसतो. खरंच, एक दिवस आणि इतिहासाचे किती वेगवेगळे रंग. एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे इतिहासातील प्रत्येक घटना ही एका मोठ्या कोड्याचा भाग असते, की नाही? हां. या एका दिवसाच्या विखुरलेल्या घटनांना जोडून पाहिलं तर आपल्याला भारतीय उपखंडातील सत्ता, सामरिक डावपेच आणि इतिहासाच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल काय शिकायला मिळतं? म्हणजे सत्ता मिळवणं, ती टिकवणं आणि ती गमावणं. हो, या चक्रातून कोणती गोष्ट कायम राहते याचा विचार करायला हवा.